नमस्कार मित्रांनो. आज आपण जसं आपण थंबनेल पाहिलेला आहे की वाक्यामध्ये ॲन आणि ए हा कधी वापरायचा ह्यावरती आज आपण शॉर्ट व्हिडिओ करणार आहोत. तर ह्याला काय म्हणतात, बेसिकली पहिलं म्हणतात की आर्टिकल्स इन इंग्लिश ग्रामर. म्हणजे ॲन किंवा ए हे जेव्हा आपण वापरतो तेव्हा त्याला इंग्रजीमध्ये आर्टिकल्स इन इंग्लिश ग्रामर असं म्हणतात. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. मग हे ॲन किंवा ए हे वापरताना काय करावं लागेल, ह्यांना पण काय म्हणतात की इंग्रजी भाषेत ए आणि ॲन यांना इनडिफिनिट आर्टिकल असेही म्हणतात. हे एक वचन सिंग्युलर मोजता येणाऱ्या काउंटेबल नामापूर्वी वापरले जातात. हे बेसिक नियम आहेत. आपण शॉर्टमध्ये बघणार आहोत एक्झॅक्टली काय आहे. तर ए कधी वापरतात आणि ॲन कधी वापरतात हा मेन शब्द आहे. ज्या शब्दाचा उच्चार किंवा साऊंड हे कॉन्सनंट साऊंडनी होते त्यापूर्वी ए वापरतात. उदाहरणार्थ अ बॉय, अ गर्ल, अ पेन, अ मँगो, अ टीचर. म्हणजे ह्या ठिकाणी जर तुम्ही पाहत गेलं तर अ बॉय आहे, बी आहे, जी आहे, पी आहे, एम आहे, टी आहे. हे सर्वचे सर्व कॉन्सनंट साऊंड आहेत. त्यामुळे त्यांच्या पुढे आपण ए वापरलेला आहे. तसंच ॲन कधी वापरतात, मग ज्या शब्दाचा उच्चार ओवल साऊंडनी होतो त्यापूर्वी आपण ॲन वापरतो. तर काय आहे, ॲन ॲपल आहे, ॲन एलिफंट आहे, ॲन अम्ब्रेला आहे, ॲन ऑरेंज आहे, ॲन इनपॉट आहे. म्हणजे ह्यापुढे म्हणजे ते ए, ई, आय, ओ, यू हे स्वरध्वनी आहेत. आता आपण जे विचार करतो आहे की कॉन्सनंट कुठले आणि ओवल साऊंड कुठले हे आपण कंटिन्युअसली म्हणजे लेक्चरमध्ये ऐकलं आहे की एक्झॅक्टली काय ह्याला काय म्हणतात. तो ओवल्स म्हणजे काय की ओवल्स म्हणजे स्वर आहेत. स्वर किती म्हणजे आपण जर इंग्रजी भाषेचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला एकूण 26 लेटर्स आपल्याला पाहायला भेटतात. ए बी सी डी ई एफ जी ते झेडपर्यंत हे 26 लेटर आहेत. त्यापैकी 5 हे स्वर आहेत. ए, आय, ओ, ए, ई, आय, ओ, यू हे 5 स्वर आहेत. जर हे 26 लेटरपैकी जर हे 5 स्वर बाजूला काढले तर उरलेले जे 21 आहेत ते सर्व कॉन्सनंट आहेत. हे लक्षात ठेवायचं. ओवल्स आणि कॉन्सनंट ह्यामध्ये 2 फरक आहेत. एक स्वर आहे, एक व्यंजन आहे. ओवल्स म्हणजे स्वर आणि कॉन्सनंट म्हणजे व्यंजन. स्वर किती आहेत तर 5 आहेत. कुठले आहेत, ए, ई, आय, ओ, यू. ह्यांच्या पुढे ॲन हे शब्द लावतात आणि उर्वरित जे 21 लेटर्स आहेत त्यांच्या पुढे आपल्याला फक्त ए लावायचं आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. ॲन आवर, अ आवर आहे का, ॲन आवर आहे का, हे आपल्याला ते शब्द अलग समजायचं. हे सुरुवातीला सगळं लक्षात ठेवायचं. ए, ई, आय, ओ, यू हे शब्द हे लेटर्स वगळता उर्वरित शब्दांसाठी आपल्याला ए वापरायचं आहे आणि फक्त या 5 शब्दांच्या पुढे आपल्याला ॲन हे शब्द वापरायचे आहेत. हे बेसिक नियम आहे. उदाहरणार्थ का लक्षात ठेवण्यासाठी काय आहे, ए बिफोर कॉन्सनंट साऊंड आणि ॲन बिफोर वोवल साऊंड्स. हे अशा प्रकारचं बेसिक नियम आहे इंग्रजीतला जो तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. बरेच वेळा आपण कन्फ्यूज होतो ॲन कुठं वापरायचा आणि ए कुठे वापरायचा. त्यासाठी हा छोटासा अभ्यासादृष्टीने व्हिडिओ बनवलेला आहे जो आपल्या लहान मुलांना, आत्ताचं लहान जी मुलं आहेत त्यांना बेसिक समजणं खूप गरजेचं असल्यामुळे आजचा हा व्हिडिओ बनवला आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आज समजला असेल असं गृहीत धरतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या सर्वांच्या प्रति मंगलमैत्री व्यक्त करून इथेच थांबतो. थँक्यू.